खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळेच पुन्हा एकदा पुण्यात पाणी भरलंय। तसंच राज्यातील काही भागांनाही पावसानं चांगलंच झोडपलंय। पाहूयात। पुण्यात पावसाचा जोर अधूनमधून कायम आहे। खडकवासला, पवना, मुळशी आणि चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होतीये। पूर्ण क्षमतेने धरणं भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि परिणामी जवळच असणाऱ्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं। पुण्यात सकाळी 9 वाजता 29,000 क्युसेकनं खडकवासलामधून पाणी सोडण्यात आलं। त्यानंतर एकता नगरमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली। प्रशासनानं याआधीच मोठी खबरदारी घेतली होती। मदतीसाठी लष्कर देखील एकता नगर परिसरात दाखल झालं। पाणी शिरण्यास सुरुवात होताच खबरदारी म्हणून काही सोसायट्यांमधून लोकांना बाहेर काढण्यात आलं, तर अनेक नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं। तर सुरक्षेसाठी वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला। पुण्याच्या एकता नगरमधील सोसायटीमधून 2 वयोवृद्ध नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। लष्कराच्या जवानांनी बोटीच्या सहाय्यानं या वृद्ध नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं। भारतीय लष्कर दलातील 105 जवान पुण्यातील एकता नगर भागात तैनात करण्यात आले आहेत। भारतीय लष्कराकडून या ठिकाणी बोट देखील आणण्यात आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जवानांकडून ट्यूब, बोट तसंच विविध सामग्री दाखल करण्यात आली आहे। खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातल्या एकता नगर भागात सोसायट्यांमध्ये पाणी साचलंय। सोसायट्यांमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय। पाणी शिरल्यानं ठिकठिकाणी लोकांना अलर्ट करण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देखील देण्यात येत होत्या। त्यामुळे याआधी झालेल्या पूरस्थितीपेक्षा कमी प्रमाणामध्ये नुकसान झालंय, तर लोक देखील अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलं। खडकवासला धरणाच्या साखळी क्षेत्रात पाण्यातून विसर्ग सुरू होता। त्यात पावसाचा जोर वाढल्यानं पुण्यातील बाबा भिडे पूल देखील पुन्हा एकदा पाण्याखाली गेला। मुसळधार पावसामुळे सिंहगड रोड परिसरात पाणी साचलंय। पुण्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळील खरपुडी इथं भीमा नदीवर नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचं दिसून आलं। मुसळधार पाऊस सुरू असून ओढे नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अशातच नागरिक खोलवर पाण्यातून धोकादायक प्रवास करत आहेत। नाशिकच्या सुरगाणा, कळवण आणि दिंडोरीत मुसळधार पाऊस झाला। सुरगाणामधील ना, पार, तान, मान आणि अंबिका या नद्यांना पूर आलाय। तिकडे कळवणमधील चनकापूर धरणातून तर दिंडोरीच्या पालखेड आणि पुणेगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातही तुफान पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी साचलं। कुशावर्त परिसरात असलेल्या बाजारपेठेत रस्त्यावर गुडघाभर पाणी भरलं। पावसामुळे इगतपुरीमधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। दारणा धरणाचा पाणीसाठा 85% असून 22,966 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। प्रशासनाकडून धरण शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय आणि गोदावरी नदीच्या पुरात पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे। लोणावळ्याच्या कार्ला गडावर पावसाच्या पाण्यानं हाहाकार पाहायला मिळाला। कार्ला गडाच्या पायरी मार्गावर कंबरेभर पाणी भरलं होतं। एकविरा देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पाण्यातून वाट काढावी लागली होती। रायगडच्या महाडमध्ये काळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। काळ नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी धरणाच्या 16 दरवाजामधून 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटर उंचीनं उघडण्यात आले।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.